इंडियन रेड क्रॉस जबकि मिसेस जोशी ने आके ये ऑर्गेनाइज किया है आपके लिए। मैं तो सबको ज़्यादातर जानती ही हूँ और सबको पता भी है कि हम लैब टेस्ट रेगुलरली करते हैं। अब थैलेसीमिया के जो बच्चे हैं उनका हर एक माँ बाप को पता होना चाहिए कि साल में एक बार तो फुल चेकअप करना बहुत ज़रूरी है। वो लोग ब्लड ट्रांसफ्यूजन बार बार लेते हैं तो उसके वजह से बहुत सारी बीमारियां हो सकती हैं, कुछ ना कुछ हो सकता है, डिजीज हो सकती है। फेरिटिन लेवल चेक करना ज़रूरी होता है क्योंकि उसके हिसाब से हम दवाई देते हैं। तो इसके लिए साल में एक बार एनुअल चेकअप करना तो ज़रूरी है। और उसके लिए हम लोगों ने थैलेसीमिया सोसाइटी की तरफ से ये ऑर्गेनाइज कर रखा है कि रूबी हॉल में हम एनुअल चेकअप करवाते हैं हर एक बच्चे का। हमारे 3 कैटेगरीज होते हैं। 10 साल के नीचे जो बच्चे हैं उनका एक टेस्ट लिस्ट रहता है, फिर 10 और 14 के बीच में जो बच्चे हैं उनका थोड़ा ज़्यादा टेस्ट रहता है, और 14 साल के ऊपर के जो बच्चे हैं उनके लिए और भी टेस्ट ऐड हो जाते हैं। और जो टेस्ट का कॉस्ट होता है उसका सिर्फ 25% माँ बाप को भरना पड़ता है, क्योंकि बाकी का 25% रोटरी क्लब भरता है। मिस्टर अरोरा नहीं है, हाँ मिस्टर अरोरा है, वो रोटरी और बाकी रोटरी के तरफ से हम लोग नॉर्मली कलेक्ट कर लेते हैं पैसे। तो और 50% का डिस्काउंट रूबी हॉल देता है ना। तो सिर्फ 25% आपको भरना पड़ता है फॉर एनुअल चेकअप। और उसमें हम बहुत सारे टेस्ट जो हमको लगता है कि थैलेसीमिक बच्चों के लिए ज़रूरी है वो हम पूरा कवर कर लेते हैं उसमें। तो ये आप ज़रूर करिएगा। और उसका लेटर आता है या SMS आता है जतिन का, वो सबको कांटेक्ट करता है। आप लोग प्लीज़ अपना एड्रेस, टेलीफोन नंबर सब दे दीजिए उसको, तो वो मैसेज भेज देगा। तो जब हम करते हैं उसका 2-3 महीने का इंटरवल होता है, उसके दरमियान ही आपको आके वो टेस्ट करने हैं, क्योंकि वो स्कीम शॉर्ट पीरियड के लिए रहता है। उसके अलावा जैसे कि मैंने कहा फेरिटिन, अब सारे बच्चे अभी जैसे 2 साल के ऊपर जाते हैं उनको चिलेशन मिलता है, तो फेरिटिन करना हर एटलीस्ट 4 महीने में ज़रूरी होता है टू मॉनिटर कि फेरिटिन ड्रॉप हो रहा है नहीं हो रहा है। हर एक कंपनी कहती है कि फेरिटिन मॉनिटर करो, कई कंपनी बोलती है क्रिएटिनिन, किडनी फंक्शन, लिवर फंक्शन मॉनिटर करना बहुत ज़रूरी हो जाता है बच्चों में। तो ये सब जो टेस्ट करनी पड़ती है आपको रेगुलरली। हीमोग्लोबिन तो खैर आप कराते ही होंगे, हीमोग्लोबिन तो करना ज़रूरी होता है। प्री ट्रांसफ्यूजन लेवल जो हम बोलते हैं, बिफोर ट्रांसफ्यूजन कितना है, और ये पूरे इंटरनेशनल थैलेसीमिया फेडरेशन का कहना है कि हीमोग्लोबिन 9 के नीचे नहीं आना चाहिए। हर एक बच्चे का हीमोग्लोबिन एटलीस्ट 9 के ऊपर रखना चाहिए ताकि बच्चा नॉर्मल ग्रोथ कर सके। बाकी बच्चे जो नॉर्मल बच्चे हैं उनके हिसाब से इनका ग्रोथ होना चाहिए, तो ही उनकी एक्टिविटीज़ रहेगी, स्कूल में पढ़ाई करेंगे, स्पोर्ट्स खेलेंगे, हाइट बढ़ेगी, सब कुछ होगा। इफ द हीमोग्लोबिन इज 9 के ऊपर, प्री ट्रांसफ्यूजन हीमोग्लोबिन 9 के ऊपर रहना, 9 तक रहना चाहिए। और फिर आप ट्रांसफ्यूजन दो तो 10 तक चला जाएगा, तो उनकी ग्रोथ नॉर्मल होगी। 5, 6, 7 तक अगर आ जाता है तो बच्चे की ग्रोथ नॉर्मल नहीं होती है। तो इसीलिए आप ये ध्यान में रखें कि हीमोग्लोबिन 9 के ना ही टेस्ट आप लोगों के लिए कंसेशन में कर सकें। हम ट्राई करते हैं कि हम मदद भी करें ताकि काफ़ी सारे बच्चों को चिलेशन में जो ट्रीटमेंट लेते हैं उसके लिए उनको मदद हो जाए। तो ये भी हमारी कोशिश है कि हम ट्रीटमेंट में भी उनकी मदद कर सकें। तो धीरे धीरे हम पहले 5 बच्चों का करते थे, अभी ट्राई कर रहे हैं कि और भी बच्चों को ये मदद जा सके ताकि सभी बच्चों को कुछ ना कुछ फ़ायदा हो सके। लेकिन इतने फंड्स आ नहीं रहे हैं, तो हम और भी कोशिश करेंगे कि कैसे हम इसका ज़्यादा से ज़्यादा फ़ायदा उठा सकें। ठीक है। और इसके अलावा ब्लड टेस्ट जो है वो एक चीज़ है, उसके अलावा सोनोग्राफी करना भी बहुत ज़रूरी है बच्चों के लिए। जैसे बच्चे बड़े होते हैं, 14 साल के ऊपर के जो बच्चे हैं उनके लिए तो सोनोग्राफी बहुत ही ज़रूरी है, बहुत मायने रखती है। और बोन डेंसिटोमेट्री टेस्ट होती है, डेक्सा टेस्ट जो बोलते हैं, वो भी बहुत इम्पॉर्टेंट है थैलेसीमिक बच्चों के लिए कि डेंसिटोमेट्री की टेस्ट 14 साल के ऊपर के बच्चों को कराई जाए, क्योंकि
बोन ऑस्टियोपोरोसिस होता है, बोन गलने लगता है, कैल्शियम कम होता है बच्चों में, तो उसके वजह से अगर डेंसिटोमेट्री में पता चल जाता है कि स्कोर लो आए हैं तो उसका भी इलाज है, तो उसकी ट्रीटमेंट भी दे सकते हैं बच्चों को। तो ये सारा जो है वो एनुअल टेस्टिंग में हम इंक्लूड कर लेते हैं। तो ये हर एक माँ बाप को जान लेना चाहिए। वो लिस्ट हमारे पास है, आपको उसकी फिक्र करने की जरूरत नहीं है, लेकिन ये बात बहुत इम्पोर्टेंट है कि टेस्ट कराना चाहिए। हर एक बच्चे का एटलीस्ट साल में एक बार तो पूरा चेकअप जरूर होना चाहिए। ठीक है, अभी आप लोगों को कोई क्वेश्चन है तो मुझे प्लीज पूछने को आप फ्री हैं। जिसके मन में जो भी क्वेश्चन है आप पूछिए। काय करणार, कारण आपण रक्त विचारतो त्यांनी काय केलंय आपल्या हातात नसतं, सगळ्या गोष्टी आहेत, त्याच्यात विंडो पिरियड पण आहे। तर उदाहरण आता आम्ही रुबियामध्ये काय केलं की जे द्यायचं ना तुम्ही फक्त कसं केल्यावर अजून HIVची जी प्रमाण आहे ते कमी झालेलं आहे, पण एकंदरीत झालंय म्हणजे आपल्याला उपचार घ्यावा लागणार। आता असं आहे की आपण उडी मारायला गेलो आणि आपले पाय मोडायला पाहिजे असं विचार केलं नाही चालत, कारण ह्याच्यात होणारच आहे। एक लक्षात घ्या की आपण दुसऱ्याचं रक्त घेतो, अमेरिकेत होत आहे ते, भारतात नक्कीच होणार, पण सध्याच्या परिस्थितीत सगळेच ब्लड बँक, कारण FDA खूप स्ट्रिक्ट झालेली आहे, चांगले किट वापरतात, चांगले प्रयत्न करतात, तर हे काय म्हणजे कोणी ब्लड बँक जाणून बघून देत नाही, ते डोनरमुळे त्या मुलाला मिळालेलं आहे। उपचार तुम्हाला जीवनभर घ्यावा लागणार आहे, पण मॉनिटरिंग खूप महत्त्वाचं आहे। डॉक्टर कुलकर्णी जे आमचे ते येतात तेच नारीला असतात, तुम्ही त्यांच्याशी बोलू शकता। जर म्हणजे उदाहरण ते म्हणजे की आम्हाला फ्रीमध्ये मिळतं की त्यांचे मित्र जे असतील किंवा तुमच्या ओळखीचे असतील तिथनं कॅम्प तरी करा, म्हणजे कॅम्प केलं की ते उदाहरण कंपनीवाले ओळखीचे कंपनीवाले त्यांचे केले तर कमीत कमी रक्त पुरवठा पण आपलं चालूच राहील। असं आहे की आपण अपेक्षा केली की ते रक्त येत नाही, तुम्हाला पण माहिती आहे, तुम्हाला किती अडचण आले हे मला माहिती नाही, पण एकंदरीत ही अडचण कमी नाही होणार हे मला कळालं गेल्या 2 वर्षात की अडचण कमी होत नाही, वाढतच जाते। तर आपल्याला प्रयत्न करावा लागेल। मी जसं हिमोफिलिया पेटेशननी प्रयत्न केला तसे आपण पण प्रयत्न करायला पाहिजे। पुढारी असो कोणालाही असो त्यांना सांगू बाबा थॅलेसेमिया इन्क्लूड करा। अजूनही स्टेट गव्हर्नमेंटच्या लिस्टमध्ये थॅलेसेमिया येत नाही, कॅन्सर येतं, पण त्या मुलांना जेव्हा तुम्ही आयुष्य देता, जिंदगी देताय, तर ते जगण्याचा त्यांना रस पण घेता आला पाहिजे। प्रत्येक वेळी पेशंट्सना वर बंधनं घालून उपयोग नाही। आपल्याकडे अशी पुष्कळ पेशंट आहेत की ते 10वी 12वी ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन करतात, पण आपण जर सगळेजण एकमेकांना भेटलो नाही, आपण एकटे नाही, तुम्ही एकटे नाही, तुम्ही एकटे नाही, तुम्ही एकटे नाही, आपल्याबरोबर अनेक पेशंट आहेत। आपला प्रॉब्लेम मेन आहे की आपले सगळे पेशंट मीटिंगला उपस्थित राहतात। आपण जर कुठल्या मीटिंगांना आपले जे अगदी हे कसे ही तुमची रक्ताची नाती आहेत, थॅलेसेमियाचे पेशंटचं मी तर म्हणते हे रक्ताची नाती आहेत तुमची। जे लोक तुम्हाला ब्लड देतात किंवा दुसऱ्या एखाद्या कोणाला ब्लड लागतं ती ही रक्ताने जोडलेली नाती झाली तुमची। बाकी आपले फ्रेंडशिप असतात, नातेवाईक असतात, सगळेजण असतात, पण ह्या सगळ्यात सगळ्यांनी वेळ काढून आपल्या काही पर्सनल गोष्टींना, पर्सनल पाहुण्यांना, पर्सनल थोडासा वेळ कमी जास्त करून या मुलांसाठी तुम्हाला वेळ देता आला पाहिजे। कारण तुम्ही अस्वस्थ, आता मी काय करू, मी त्याला ब्लड भरते, मी त्याला सगळे कपडा लत्ता आणते, हे करते, पण मुलांना मॉरली सपोर्ट लागतो, त्यांच्या अपेक्षा असतात, त्यांना कळत नाही तोपर्यंत हे मला असं का झालं, माझ्या भावाला झालं नाही, किंवा देवाने मला असं का केलं, हे प्रश्न, या प्रश्नांचा तुम्ही विचार करायला पाहिजे की मुलं सगळंच बोलून दाखवत नाही किंवा त्यांना ते बोलायला कळत नाही। ते असं थोडंसं बाहेर जगात, त्या आपल्या घरातल्या वातावरणात बाहेर बघा की कितीतरी नॉर्मल मुलासारखी आपली मुलं आहे, त्यांचा ब्रेनचा तर इतका IQ जास्त आहे की इतर सगळ्या आपल्या मुलांच्या मध्ये बाहेरच्या ह्या मुलांना लवकर समजतं आणि ती हुशार आहे। आपण कुठल्याही जनरल तुम्ही बोलू ते पटकन मध्ये उत्तर देऊन कधी रिकामी होतील आपल्या माहिती, पण ह्या गोष्टीकडचं तुम्ही लक्ष दिलं पाहिजे। तुम्हाला ते जाणवलं की त्यावेळी तुम्ही मग त्या मुलाला तुम्हाला ते कळू लागतं हा हुशार आहे हो, पण काय करणार, त्याच्याकडे जे आहे त्याचा उपयोग करा, त्याच्याकडे बुद्धी आहे, ठीक आहे फिजिकली थोडासा अनफिट असेल, फार तो श्रमाची कामं करू शकणार नाही किंवा त्याला आपण तो लोड देणार नाही, फार सायकलवरून तू ह्या ट्युशनला जा त्या ट्युशनला जा हे आपण करू शकणार नाही किंवा करू नये तसं। त्याच्या फिजिकली याच्याबरोबर तो मेंटली किती हुशार आहे त्यानुसार त्याला काय करता येईल आपल्याला,
त्याला कोर्सेस 10वी नंतर बरेचसे कोर्सेस तर आपला पण एक फोटो 7वी काढू. 8वी नंतर सुद्धा काही मुलांना आशा, थोडी मीरा, मोठी मुलं झाली त्यांना असे लहानपणी येणार शिक्षण ना. सोडावं लागलं कारण आपल्याला यामध्ये माहिती नसतं. असे अनेक साईडवर पेशंट टाकू. आहे की त्यांना थॅलेसेमिया सोसायटी आहे किंवा रेड क्रॉसमध्ये एवढं हे काम करतात हे माहिती नाही. मॅडम मला कितीतरी असे फोन येतात, मॅडम आम्हाला काहीच माहिती. तुम्ही फिरा, तुम्ही चौकशी करा, तुमची दुःख किंवा तुमच्या मनातले प्रॉब्लेम लोकांना न सांगता कळत नाही आणि आपण लाजायचं काही कारण नाही. देवानं सुद्धा असं केलेलं आहे की तुमची कॅपॅसिटी आहे, हे जे मूल पदरात मी तुम्हाला घालतोय त्यात तुमची कॅपॅसिटी आहे, तुम्ही अतिशय प्रेमाने त्याला वाढवणार. लाईफ हे आपल्या हातात नाहीये, पण जे आहे त्यात काय करायचं हे आपल्यासाठी फार महत्वाचं आहे. कधीही पुढं आपल्याला कुठल्याही गोष्टीचा पश्चाताप होणार नाही. एखाद्या मुलाचं कमी जास्त, एखाद्याचं शिक्षण जास्त झालं, घरात जर 2 मुलं किंवा मुली असतील आणि ह्या मुलाचं थोडं कमी झालं, त्याला दुसऱ्या याच्यामध्ये गुंतवा, दुसरे कोर्सेस द्या. आता भरपूर सोयी आहे आणि तुम्ही तुमचे प्रॉब्लेम ज्या ठिकाणी जाल तिथं तुम्ही जर सांगितलं तर बाहेरचे बरेचसे लोक कॉपरेशन करतात. अशी बरीच उदाहरणं आहेत की ठीक आहे माझा मुलगा हा असा आहे, मग तुम्ही 8वीपासून मुलं जॉब करणारी आहे. आपल्याकडे एक पेशंट होता स्वप्नील, तो स्टेशनपासून तुळशीबागपर्यंत चालत जायचा, रुमाल विकायचा. त्यानंतर त्याला अशा छोट्याशा दुकानात जॉब मिळाला आणि ते त्याच्या सवडीनं घ्यायचे. त्याला शिवणाची आवड होती. त्या मशीनवर तो ॲप्रन्स आणि मोठे रुमाल वगैरे शिवून द्यायचे. हळूहळू 4-5 लोकांना सांगितल्यानंतर त्यांनी त्याला अमुक एक दुकानात जा, डझन भर ऑर्डर, घरात बसून तो ते करू शकत होता. मग त्याचं फिरणं कमी झालं, मग त्याला ते ऑर्डर द्यायला लागले लोक. ही कंडिशन सांगितल्यानंतर लोकांनी त्याला पैसे द्यायचे नाही पण कमी कमी त्याचा माल घेऊ लागले. मग हे अशी प्रत्येक वेळी आपण आपली मुलं काय IT जाणार आहेत किंवा इंजिनियर होणार आहे जरुरी नाहीये. पैसा कमवायसाठी फार मोठं एवढं करायला पाहिजे असं काही नाही. त्यांच्याकडे जी कला आहे, त्यांच्याकडे जे कौशल्य आहे, त्यांची बुद्धिमत्ता आहे, त्या दृष्टिकोनातून तुम्ही त्यांना काय कोर्सेस द्यायचे आहेत, काय शिकवायचे. नको आपल्याला 70% मार्क, नको 90% मार्क, 50%मध्ये मुलं मिळाली, त्यांना सर्टिफिकेट मिळालं गव्हर्नमेंटकडनं. आहेत असे की सुशिक्षित बेकाराची पुढची पहिली जी सिस्टीम होती आपण तिथपर्यंत जात नाही. जेव्हा आपली 6 महिन्याची होती आणि बरोबर मला आठवते तो दिवाळीचा दिवस होतो आणि तिला अगदी ताप आलेला होता. तेव्हापासून इथे डॉक्टरांची काही माहिती नव्हती, काहीच नव्हतं. आणि तेव्हा आम्हाला डॉक्टर शिरोळे करून होते, शिरोळे सरकडून आम्ही गेले. तेव्हा त्यांनी नुसतं पाहूनच सांगितलं काहीतरी आहे, तुम्ही सगळे टेस्टिंग करा. त्याच्यामुळे आम्हाला माहिती झाली आणि 4-5 वेळा आम्ही रक्त भरलं. तेव्हापासून थॅलेसेमिया काय आहे ते सुद्धा माहिती नव्हती. त्याच्यानंतर जसं जसं सराला विचारलं की काय एकाचमुळे सगळे सारखं भरायला लागतं, तेव्हा सरांनी सांगितलं की तुम्हाला हा आयुष्य करायला लागतो. आणि ह्या मुलाच्या आयुष्यात ते वेळेस असं म्हणले होते 10-12 वर्षाचे. आणि मी आता BA विथ जर्मन करते SP कॉलेजहून आणि प्लस मी बाहेरून जर्मनची 4 लेवल केली आहे आणि ती 7 लेवलपर्यंत आहे. तर माझी अशी इच्छा आहे की मी जर्मनीला जाऊन तिकडे जॉब का काहीतरी करू. आणि मी आता अजूनला पण घेते आहे, होमिओपॅथिक पण घेते आणि आयुर्वेदिक पण घेते आणि दर आठवड्याने मी रक्त पण लावते आणि मला असं काहीच वाटत नाही की मी थॅलेसेमिया पेशंट.